ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे. प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय? मग काळजी करू नका, उपाय आहे आमच्याकडे. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर 1 किलोवॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल्स, तेही नामांकित ब्रँड्सचे, वारी आणि अदानीमध्ये उपलब्ध. संपूर्ण गॅल्वनाइज स्ट्रक्चर, खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन, विक्रीनंतरची जबाबदार सेवा, हे आहे आमचं वचन. वाढलेल्या लाईट बिलाला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत. लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट, कर्ज सुविधा उपलब्ध. सर्व राष्ट्रीयकृत बँका, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स. पत्ता BST कॉम्प्लेक्स, मालपाणी लॉन्सच्या समोर, शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी. मोबाईल 74 98 06 92 08 व 92 84 40 18 40. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर. लाईट बिल कमी करा, भविष्य उजळवा. संगमनेर शहरामध्ये 14 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्तानं राष्ट्रीय दलित पॅन्थरच्या वतीनं भव्य आणि उत्साहपूर्ण कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. संगमनेर बसस्थानक परिसरामध्ये पार पडलेल्या या सोहळ्याला माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात आणि विद्यमान आमदार सत्यजित तांबे यांची प्रमुख उपस्थिती लाभली आहे. यावेळी राष्ट्रीय दलित पॅन्थरचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ खरात यांच्या वतीनं समाजसेवेचा अनोखा उपक्रम राबवत अत्याधुनिक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण करण्यात आलं. या ॲम्ब्युलन्सचे अनावरण बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या हस्ते करण्यात आलं. या उपक्रमामुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त करत राष्ट्रीय दलित पॅन्थरच्या कार्याचं कौतुक केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी राष्ट्रीय दलित पॅन्थरचे गायकवाड प्रवीण देवेंद्र, जिल्हा अध्यक्ष राजूभाऊ खरात, तालुका अध्यक्ष रवींद्र अरुणगिरी, शिवसेना उपतालुका प्रमुख प्रकाश अरुण वाघमारे, विजू खरात, संतोष खरात, शावीद शेख, संजय बागुल, संदीप दळवी, सुनील जाधव, सर्जेराव सोनवणे, रवी दिवे, निलेश कुसरे, शोएब रगरेज, सौरव खरात तसेच गौरव खरात सर्व पदाधिकाऱ्यांनी मोठे परिश्रम घेतले. राष्ट्रीय दलित पॅन्थरचे तालुका अध्यक्ष राजाभाऊ खरात यांच्या पुढाकारामधनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाला संगमनेर तालुक्यातील विविध भागांमधनं मोठ्या संख्येनं भीमसैनिक आणि नागरिक उपस्थित होते. सर्वांनी एकत्र येत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी बोलताना बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांनी मोठी घोषणा करत म्हटलंय की संगमनेर बसस्थानक परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार आहे. तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा आणि अभ्यासिका उभारण्यात येणार आहे. नगरपालिकेकडनं 14 एप्रिल रोजी टेंडर देखील काढण्यात येणार आहे. या घोषणेमुळे संगमनेरमधील भीमसैनिकांमध्ये आणि नागरिकांमध्ये एक प्रचंड उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. जयंती सोहळ्याला सामाजिक आणि ऐतिहासिक अभिमानाची जोड मिळाली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आपण संगमनेरमध्ये साजरी करतो, महाराष्ट्रात साजरी करतो, भारतात साजरी करतात आणि जगातही जिथे जिथे पददलितांच्या चळवळी चालू आहे, शोषितांच्या शोषणाविरुद्ध चळवळी चालू आहेत, तेथे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती साजरी होते आहे, जगामध्ये साजरी होते. आणि या निमित्तानं आमदार सत्यजित तांबे आले, राजहोत्रीने चांगलं नियोजन केले. सगळ्यांचे नाव घ्यायला गेलं तर अवघडच दिसते मला. खरंच सगळी कार्यकर्ते, सर्व बंधू आणि भगिनी, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या समाज जीवनामध्ये, देशाच्या जीवनामध्ये, आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा आपण विचार केला तर जो काही बदल आहे त्यामध्ये मोठा वाटा त्यांनी केलेल्या कार्याचा आहे, हे विसरून चालणार नाही. आज देशाला स्वातंत्र्य मिळालं महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली. 1942ला चळवळ झाली चलेजावची, देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही राज्यघटना की जिच्यामुळं एक समतेचा संदेश गेला, बंधुत्वाचा संदेश गेला. प्रश्न विचारला जातो त्यावेळेस सांगितलं जातं की जगातली सगळ्यात मोठी लोकशाही ही भारत आहे, पण ती कशाच्या आधारावर चालते तर आपल्या संविधानाच्या आधारावर चालते. संविधान आहे म्हणून लोकशाही आहे, संविधान आहे म्हणून तुम्हा आम्हाला किंमत आहे. मताचा अधिकार आहे की गरीबाला सुद्धा त्यामुळे एक शक्ती मिळाली, ताकद मिळाली, बोलण्याचं धाडस मिळालं. मोठे मोठे सुद्धा गरीबाकडे जायला लागले.
त्या केवळ मताच्या हक्कामुळं जात आहेत हे लक्षात आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे. हे सगळं देश आतापर्यंतची वाटचाल करतोय आपण. आपल्याला एकच काळजी घ्यायची आहे की जी देणगी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिली, सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी, जाती धर्म पंथ भाषा विविध चालीरीती, पण एक सूत्र त्यामध्ये दिसतंय, राज्यघटनेच्या सूत्रामुळे आपण एकत्र आलेलो आहोत, एकत्र राहतो, एकत्र पद्धतीने निवडणुका करतो, एकत्र पद्धतीनं राज्य आणि देश चालवतो. याला कुठे धक्का पोहोचता कामा नये याची काळजी तुम्हा आम्हाला घेतली पाहिजे. हे या निमित्तानं मी आपल्याला स्पष्टपणे सांगेन. आपण काळजी घेतली, निकष पाहिले पाहिजे, आपण निकष लावले पाहिजे. आपण पाहिलं की हे राज्यकर्ते जे आहेत, कोणते राज्यकर्ते असो, ते खरंच राज्यघटनेप्रमाणे चालतात तर त्यांनी राज्यघटना मोडीत काढायला निघाली की काय हे तपासलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हटले होते की राज्यघटना कितीही चांगली असली तरी पण जे सत्ताधारी असतील ते कसे वागतात याच्यावर त्याचं यश अवलंबून आहे. राज्यघटना चांगली तर राज्यकर्त्यांनी ती मोडीत काढायची ठरवलं तर मोडीत निघू शकते, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आपलं लक्ष असलं पाहिजे की राज्यघटनेला कुठेही धक्का लागता कामा नये. आपली न्यायालयीन व्यवस्था कशी आहे ती चालली की नाही न्यायालयीन व्यवस्थेप्रमाणे याचा विचार आपण केला पाहिजे. कारण राज्यघटनेचं महत्वाचं क्षेत्र ते आहे. आपण विचार केला पाहिजे की निवडणूक आयोग व्यवस्थित पद्धतीने काम करतो का नाही, कारण त्याच्यावर तुमच्या आमच्या मताचा अधिकार सुद्धा अवलंबून आहे, लक्षात घ्या. आपण विचार केला पाहिजे या स्वायत्त संस्था ईडी आयटी सारख्या त्या कशा पद्धतीने काम करतात याचा विचार केला पाहिजे. ते जर चुकत असतील तर त्यांनी चूक दाखवून दिली पाहिजे. या निवडणुका आता चालू आहेत. आपण बंगालची निवडणूक चालू आहे, केरळची निवडणूक चालू आहे, आसाममध्ये काही निवडणूक झाली. ह्या सगळ्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने त्या झाल्या, मताला कुठं धक्का बसला नाही ना, कोणाचे मतदान कमी केलं गेलं नाही ना, कोणतं दुसरं वाढवलं नाही ना. काही ठिकाणी पाहतो आपण मतं वाढवणं कमी करणं हा कार्यक्रम वाचायला मिळतो आपल्याला. हे काय चाललंय नेमकं आपण विचार केला पाहिजे. चुकीचं काही घडलं नाही पाहिजे. ही राज्यघटना जपण्याचं काम आपण करणं हेच खरं म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन आहे. बाकी आता काही अर्थ नाही. किती मोठा गाजावाजा केला आणि राज्यघटना मोडून टाकली तर काहीच शिल्लक राहणार नाही, तुम्हाला खरं सांगतो. एवढी काळजी आपण सगळ्यांनी घ्यावी असं आवाहन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. महत्वाची बातमी आहे की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं अत्यंत सुंदर स्मारक करतात, तिथं फोटो लावलेला आहे. त्या पद्धतीचं स्मारक लवकरच उभं राहणार आहे. आताच आमदार सचिन तांबे यांनी सांगितलं की त्याचं टेंडर सुद्धा निघालेलं आहे. स्मारक मोठं करू, जयंत्या मोठ्या करू, आनंदानं करू, अभिमान वाटतो आपल्याला. तर त्याबरोबर सगळ्या याची काळजी घेण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे, लक्षात ठेवा. कोणी चुकीचं वागत असेल तर त्याला त्याची जागा दाखवण्याचं काम सुद्धा तुम्हाला आम्हाला करावं लागेल, हे लक्षात ठेवा. सर्वप्रथम आपल्या सर्वांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खऱ्या अर्थाने जर विचाराचं पाईक कोणी असेल तर ते परमपूज्य डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर आहेत. कारण त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या देशात बहुजन समाजाला एक महत्वाचं स्थान निर्माण करून देण्याचं काम केलं. जे दीन दलित दुबळे होते, जे प्रवाहामध्ये नव्हते, जे मुख्य प्रवाहात नव्हते, त्यांना प्रवाहामध्ये आणण्याचं काम खऱ्या अर्थाने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. आणि त्याचा परिणाम आज आपण पाहतोय की देशातच नव्हे तर जगामध्ये वेगवेगळ्या उच्च स्तरावर आज गरीबातला गरीब आणि सामान्यातला सामान्य माणूस या ठिकाणी पोहोचलेला आहे. इथं आमचे मित्र वैभव कदम आहेत. इकडे वैभव, हे आमचं शाळेतला मित्र आहे वैभव कदम. आणि आज स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तो उच्च पदावर काम तर करतोच, पण स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कर्मचारी संघटनेचा
नेता आहे तो राज्याचा. आणि असे अनेक असंख्य युवक आहेत का जे मुख्य प्रवाहामध्ये आले आणि त्याचा परिणाम आज असा झाला की समाजामध्ये उन्नती येण्याचं काम खऱ्या अर्थाने झालेलं आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपल्यासाठी परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपलं दैवत आहे. त्यांनी आपल्याला सगळ्यांना संधी दिली आणि त्या संधीचं सोनं करण्याचं काम आज असंख्य तरुण तरुणी या देशामध्ये करताना आपण पाहतो आहे. 14 एप्रिल 2025 ला आपण 14 एप्रिल 2025 ला आपण जयंतीच्या दिवशीच संगमनेरमध्ये जो 40 वर्षांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवलेला आहे त्या ठिकाणी पूर्णाकृती पुतळा व्हावा अशी अनेक लोकांची मागणी होती. आणि 14 फेब्रुवारी 2025 ला आपण शब्द दिला की या ठिकाणी आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं उचित स्मारक हे आपण करणार. आणि मला सांगायला आनंद होतो की आज 14 फेब्रुवारी 2026 रोजी दैनिक लोकमत मध्ये संगमनेर नगरपालिकेचं टेंडर आलेलं आहे आणि त्या ठिकाणी परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक आणि संविधान भिंत या ठिकाणी आपण उभी करतोय. इथून याच ठिकाणी शेजारी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, त्या ठिकाणी परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक, त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जुना जो पुतळा आहे त्या ठिकाणी शहीद स्मारक, असं या भागामधून जाणारा प्रत्येक तरुण आणि तरुणी जे असेल, प्रत्येक लहान मुलगा जो असेल तो या महापुरुषांची प्रेरणा घेईल आणि जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचं काम संगमनेर नगरपालिकेच्या वतीने आपण या ठिकाणी करतोय. आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने ती जागा घेत असताना जी एक्साईजची जी पण जागा आहे छोटी, निमोन नाक्याचा जो चेक नाका होता तो जागा, हे सगळं आपण करून आता जे आहे त्याच्यापेक्षा मोठं स्मारक त्या ठिकाणी आपण सगळेजण मिळून करतोय. त्यामुळं आजच्या या जयंतीच्या निमित्ताने ते देखील आपल्याला सगळ्यांना सांगणं मला असं वाटलं की अत्यंत महत्वाचं आहे. परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 135व्या जयंतीच्या निमित्ताने एकच गोष्ट मला आपल्या सगळ्यांना सांगायची आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला स्वाभिमान दिला, आपल्याला एक जीवनाची रीत सांगितली का आपण जीवन कसं जगलं पाहिजे. आणि सगळ्या आंबेडकरी चळवळीमधल्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना मला हेच सांगायचंय का आजचा हा दिवस हा अत्यंत महत्वाचा दिवस आहे. आणि आजच्या या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार आपल्याला दाखवले त्या विचारावर काम करण्याची शपथ खऱ्या अर्थाने आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. जे आपल्याला शपथ त्यांनी महापरिनिर्वाण दिनाच्या आधी आपल्याला दिली होती, ज्यावेळेस आपण बौद्ध धर्मामध्ये आपण स्वीकार केला, त्यावेळेस आपल्याला परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही शपथी घातल्या होत्या. त्या सगळ्या शपथींची देखील आठवण आपण आज या निमित्ताने केली पाहिजे. तीच खऱ्या अर्थाने परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली असणार आहे. आणि म्हणून आजच्या या निमित्ताने मी एवढीच आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा व्यक्त करतो का या सगळ्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी या विचारावर काम करावं आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातला भारत निर्माण करण्यासाठी प्रत्येक माणसाने काम करावं अशी शुभेच्छा आपल्याला या निमित्ताने देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. शावी शेख, C24 तास, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.